कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 44. मागील भागात. वॉव भाई, यू आर लुकिंग व्हेरी हँडसम. वहिनी तुला अशा लुकमध्ये पाहून फ्लॅट होऊन जाईल, निधी खुश होत म्हणाली. निधीच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल कोसळली. झालं का तुमचं बहीण भावाचं? हॉलमधून सुरेखा आत येत म्हणाली आणि तिची नजर एकदम रयतवर पडली. हाय मेरा बच्चा, नजर में लगे किसी की. सुरेखाने तिचं डोळ्याच्या काजळाचं तीट त्याला लावलं आणि हातातील दही साखर खाऊ घालून त्याचं औक्षण केलं. मॉम, तू तर असंच करत आहेस जसं की बाई प्रपोज करायला नाही तर सीमेवर युद्ध करायला जातं. निधी लटका राग दाखवत म्हणाली. असू दे ग, एकदा का ईशाने याचं प्रेम स्वीकारलं ना मग जिंकल्यासारखंच आहे. सुरेखाने हसून खूप प्रेमाने आपल्या मुलाकडे पाहिलं. मॉमच्या पाया पडून समीर घराबाहेर पडला, पण त्याला रयत आणि ईशाच्या लग्नाबद्दल माहीत नव्हतं. आता पुढे. ईशा आपल्या गाडीमध्ये आली नाही म्हणून रयतला तिचा राग आला होता. तिने त्याच्याकडे केलेलं दुर्लक्ष त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. तो ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या चेअरवर बसला आणि त्याने जॉनला फोन करून बोलावून घेतलं. अवघ्या 5 मिनिटात जॉन त्याच्या केबिनमध्ये पोहोचला. सर, तुम्ही बोलावलं? जॉनने त्याच्यासमोर उभा राहून विचारलं. जॉन, कॉस्ट्युम तयार झालं का? रयतने रागातच विचारलं. नक्कीच, बॉसचं पुन्हा मॅमशी काहीतरी बिनसलंय. त्याच्या लक्षात आलं. बॉस, ते ऑलरेडी सर्व काम झालंच आहे. फक्त एकदा त्या मॅमने घालून ट्राय करून पाहिलं की ओके होईल. जॉन पचरत बोलला. मग कधी ट्राय करणार? मी सांगितल्यावर का? नो सर, आम्ही त्यांना बोलावून घेतलं आहे. त्या येतच आहेत. जॉन खाली मान घालून खळू आवाजात बोलला. मला अर्ध्या तासात रिझल्ट समजला पाहिजे आणि सगळी कामं मला वेळेत पूर्ण करून हवीत. जॉनने स्ट्रिक्ट वॉर्निंग सोडलं. येस बॉस. जॉन अजूनही खाली मान घालूनच उभा होता. सुझाकडून काही अपडेट? नो बॉस, त्या शोसाठी तयार आहेत. गुड. जावा, लागा तयारीला. हा शोही नेहमीप्रमाणे हिट झाला पाहिजे. रयत विचार करत म्हणाला. येस बॉस. जॉन वापस जाण्यासाठी निघाला. तो डोअरजवळ आला तोच रयतने पुन्हा त्याला मागून आवाज दिला. जॉन. जॉन आवाजाने जागेवरच थांबला आणि त्याने मागे वळून आता काय या आविर्भावात वैतागून पाहिलं. सुजाला वेळोवेळी अपडेट करायचं काम आता तुझं. रयतने जॉनला बजावलं. त्या दिवशीपासून रयतला सुजाशी बोलावं वाटत नव्हतं, पण आता त्याच्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न होता म्हणून तो गप्पा बसला होता. नाहीतर त्याने सुजाची केव्हाच हकालपट्टी केली असती. येस बॉस. सुजाचे सगळे तिकीट तुम्ही कॅन्सल केल्यामुळे तिचे सर्व रस्ते क्लोज झाले आहेत. प्रॉमिस, सुजामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. जॉन बोलून निघून जात होता. तोच समोरून केदार आला. रयतने त्याला पाहिलं. अरे केदार, तू ये ना प्लीज. हा जॉन, आपल्या कंपनीच्या मॉडेलविषयी म्हणजे सुजाविषयीच बोलत होता ना? केदार खुर्चीवर बसत बोलला. हो यार, या सुजाने ना खूप मोठा गेम केला होता. रयतने बोलताच त्या दिवशीपासून सगळं अगदी चंदेरी लॉजवर घडलेल्या प्रकारासहित सगळं सगळं केदारला सांगितलं. केदार तर रयतचे सर्व बोलणं ऐकून शॉक झाला. तरी मी तुला सांगत होतो, तिचं वागणं काही बरोबर वाटत नाही. तिला मॉडेल म्हणून घेऊ नको. पण तुला कुठे माझं ऐकायचं असतं? आय नो. ती असं चीप वागेल मला कुठे आयडिया होती? मी काय ज्योतिषी आहे का, जे मला पुढचं दिसेल? तुला नसेल दिसत, पण मला दिसते आहे पुढे काय होणार आहे ते. आता शोमध्ये काही गोंधळ होऊ नये म्हणजे झालं. केदार बोलला तसं रयतने चमकून वर पाहिलं. आता वहिनीसाहेब नाराज असतील. तू तारीफच केली त्यांची तेवढी तर काय. हो यार, ते माझ्याकडे पाहायला देखील तयार नाही. रयत डोके पकडून विचार करत बसला. अगोदर भाव खायचा आणि मग पाय धरायचे, याचं काहीच होऊ शकत नाही. या आविर्भावात केदारने एक सुस्कारा टाकला. त्याला रयतचा सॅड लुक पावत नव्हता. चल, एक कॉफी घेऊ. पिऊन. रयतने पिऊनला आवाज दिला. अरे इथे नको, बाहेर जाऊन घेऊया, तेवढंच तुलाही बरं वाटेल. ओके, लेट्स गो. रयत दोघेही बोलत एका कॅफेटेरियामध्ये आले. आज ईशा मीटिंगमध्ये बिझी होती. दिवसभर मीटिंग करून ती घरी आली होती. घरी येऊन चेंज करून ती पुन्हा जायला निघाली. हे काय दी, मी एवढं लांबून तुला भेटायला आले आहे आणि तू म्हणजे की तुला वेळच नाही माझ्यासाठी. जोया. अगं मी खरंच जाणार नव्हते, पण त्याने खूप हट्ट केला. मला नाही बोलता आलं नाही. ईशा जोयाची समजूत काढायचा प्रयत्न करत होती. काय नाव आहे म्हणालीस तुझ्या फ्रेंडचं? जोया आठवण्याचा प्रयत्न करत. समीर. समीर चौधरी.
द ओनर ऑफ चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्री. ईशाने भुवया उंच करून सांगितलं. ओके, पुरे मित्राचं गुणगान. चल दीदी, तुला परमिशन, पण फक्त 1 तासासाठी हां. त्यानंतर तू माझ्यासोबत हवीस मला. जोया बोलली. त्यावर ईशा खळखळून हसली. काय लावलंस तू तिच्या मागे? अगं तिला जायचं आहे तर जाऊ दे ना. उगाच तिला रोखू नकोस. हवं तर तूही जाऊन ये बाहेर. कमलाबाई ईशासाठी ज्यूस घेऊन आल्या होत्या. ना बाबा ना, मला आता आणखी झोपून घ्यायचे. रात्री दी आल्यावर मी खूप बोलणार आहे तिच्याशी, असं म्हणत जोया ईशाला बाय करून पुन्हा रूममध्ये झोपायला गेली. बरं आई, येते मी. मला ऑलरेडी लेट होतोय. ईशा हातातील वॉचकडे पाहत म्हणाली. हो, सावकाश ये कमलाबाई. ईशा इकडे समीरने दिलेल्या ॲड्रेसवर आली. समीर अगोदरच त्या ठिकाणी येऊन तिचा वेट करत होता. हाय समीर. ईशाने समीरला पाहिलं आणि ती त्याच्याकडे चालत गेली. स्किन फिट शर्ट अँड पॅन्ट, डोळ्यावर गॉगल, चेहऱ्यावर खट्टा स्माईल. ईशा त्याला पाहत राहिली. हँडसम हंक दिसत होता तो आज. हाय, त्याच्या आवाजाने ती भानावर आली. बस ना. समीरने तिला त्याच्या नजरेतील चेअरवर बसवलं. ते दोघे एका कॉफी शॉपमध्ये होते. ईशाही मस्त तयार होऊन आली होती, पण आज तिने साडी घातली होती, त्यात पिंक कलरची. पिंक कलर समीरच्या खूप आवडीचा होता. त्यात ईशाच्या अंगावर पाहून तो खूप खुश झाला होता. तिच्या गोऱ्या रंगाला तो उठून दिसत होता. पिंक लिपस्टिक, सिल्वर ज्वेलरी, थोडीशी चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट आणि चेहऱ्यावर कमालीचा ॲटिट्यूड. शेवटी फॅशन एक्सपर्ट झाली होती ती. तोच ग्लो होता आणि तिच्या पर्सनॅलिटीमध्ये भर घालत होता. बोलताना तिचं खळखळून हसू पाहून समीरच्या काळजाचा ठोका चुकत होता. बऱ्याच गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर समीरने तिच्या हाताला धरून उठवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून त्याने तिच्यासाठी आणलेलं सिल्वरचे रोज काढले, जे की सगळीकडून सिल्वरचे लेयर असलेले आणि मध्यभागी लाल रंगाच्या डायमंडने पूर्ण लाल पाकळ्या भरून डायमंड असलेलं रोज होतं. समीरने खास तिच्यासाठी बनवून घेतलं होतं. त्याला तसे पाहून हसत असलेली ईशा स्तब्ध उभी राहिली. तिला अचानक वीज अंगात जाऊन करंट लागावं तसंच झालं. श्वास थांबला होता तिचा. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचीही तीच अवस्था होती. आज तिला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. एक वेगळीच चमक होती त्याच्या डोळ्यात. समीरचेही पूर्ण अंग शहारलं होतं. ओठ कोरडे पडले होते. विल यू मॅरी मी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खूप खुश ठेवेल मी तुला. त्याने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. नेमकं त्याच वेळेस 2 डोळे त्या दोघांना पाहत होते आणि आता त्या डोळ्यात राग उफाळून आला. तो रयत होता. तोही केदारसोबत त्याच ठिकाणी कॉफी पिण्यासाठी आला होता. नकळत त्याच्या उजव्या हाताची मूठ आवळली. तर मग मैत्रिणींनो, काय होईल पुढच्या भागात? कमेंट करून नक्की कळवा.